एसटी महामंडळाच्या टॉवर चौकातील बस स्थानकांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोज धुळीचे साम्राज्य आणि माती खावी लागत असताना आज मात्र याच बस स्थानकाचे रूप पालटल्याचे पाहायला मिळाले। अकोला का आगर क्रमांक 1 यहाँ पर जहाँ रोज़ धूल उड़ती थी, आज यहाँ पर धूल नहीं उड़ रही है क्योंकि बाकायदा यहाँ पर पानी का छिड़काव किया गया है, जिस वजह से धूल उड़ नहीं रही है। लेकिन ये यहाँ के यात्रियों के लिए नहीं किया गया है, ये इसलिए किया गया है क्योंकि यहाँ पर परिवहन मंत्री आने वाले हैं और यहाँ पर विज़िट करने वाले हैं, जिसके लिए सारी तैयारी तामझाम किया गया है। राज्याचे परिवहन मंत्री आज अकोला दौऱ्यावर येत असल्यामुळे एरवी प्रवाशांच्या आरोग्याची धुळवळ करणाऱ्या एसटी प्रशासनाने आज मंत्र्यांच्या स्वागतासाठी थेट बसस्थानकात पाणी मारून कुंड्या आणि हिरवळ लावून नंदनवन उभे केले आहे। प्रशासनाचा हा ढोंगीपणा पाहून अकोलेकर प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। टॉवर चौकातील आगार क्रमांक 1 ची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। बसस्थानकाच्या आवारात खड्डे आणि उखडलेल्या डांबरामुळे रोज इतका धुळा उडतो की येथे येणारे प्रवासी अक्षरशः माती खातात। धुळीच्या त्रासामुळे प्रवाशांना खोकला, दम्याचा त्रास आणि डोळ्यांचे आजार जडले आहेत। रोज हजारो प्रवासी या नरक यातना सहन करत असतात। एसटी प्रशासनाने कधी साधे पाणी मारण्याचे सौजन्यही दाखवले नाही। अकोल्यातील राजकीय पक्ष, संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते सुतावले असून त्यांच्या निष्काळजीपणाचा फटका अकोलेकरांना रोज बसतो। संपूर्ण उन्हाळ्यात येथे पंखे नव्हते, आज मात्र नवे पंखे लागल्याचे चित्र होते। तर मंत्र्यांच्या डोळ्यांना सुखद वाटावे म्हणून रात्रीतून शेकडो शोभेच्या कुंड्या, झाडे आणि हिरवळ आणून बसस्थानक सुशोभित करण्यात आले। मंत्र्यांच्या दौऱ्यापुरता केलेला हा देखावा आज मंत्री जाताना पुन्हा धुळीत मिळणार की प्रवाशांना ही स्वच्छतेची शिस्त रोज अनुभवायला मिळणार? त्याचे उत्तर एसटी महामंडळाच्या सुस्त अधिकाऱ्यांनी द्यावे अशी मागणी आता अकोलेकर करत आहेत। मंत्री महोदय येत आहेत, त्यामुळे इथं मस्त पाणी वगैरे शिंपडलेलं आहे आणि मस्त साफसफाई केलेली आहे। काय वाटतं तुम्हाला, नेहमी असंच राहिलं पाहिजे का? रोज जर राहिलं तर सर्वात जास्त लोकांना करमणार, इथं करमणुकीचं साधनं होणार, लोक इथं व्यवस्थित बसणार। आता आजच्याच दिवशी एवढं चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे, असं रोज जर राहिलं तर ती लोक जी चोरी होणार नाही, लोक सुरक्षित राहतील। किंवा इतर लोक आता इथं खूप घाण पसरलेली असते, रोज अंदर लोक बसू पण शकत नाही की उन्हाचं एवढं मोठा वातावरण आहे, एवढं ऊन तपते, तर तरी लोक आता बसू शकत नाहीत अंदर। तर लोक इकडचा सहारा घेतात, कोणी कुकडे पळतात, कोणी इकडे पळतात। आज साफसफाई आहे पण आज खूप साफसफाई आहे। रोज अशी सफाई असते का? नाही। आज मस्त पाणी वगैरे मारलेलं आहे, डस्टबिन पण ठेवलेले आहेत। काय वाटतं, आज चांगलं वाटतं? हो, चांगलं वाटतं। तर काय वाटतं तुम्हाला, नेहमी असंच राहिलं पाहिजे की फक्त आजच्या दिवशी? नेहमी असंच राहिलं पाहिजे। नेहमी असं राहिलं? हां। इथं आज जी साफसफाई ती रोज असते का, खरं सांगा? आज थोडीशी जास्तच दिसत आहे, पण डेली एवढी नसते। डेली एवढी नसते। आज मस्त पाणी वगैरे मारलेलं आहे, धूळ उडत नाही आहे, कसं वाटतंय? आज छान वाटत आहे। तुम्हाला वाटतं का की रोज असंच असायला पाहिजे? हो, रोज असंच असतं। नाही, पाणी मारलेलं नसते, बट साफसफाई वगैरे असते, बट एवढी नाही राहत। बरं वाटतं का नेहमी रेग्युलर असं असायला पाहिजे साफसफाई? हां, असायला पाहिजे साफसफाई, बट लोकांचं पण म्हणणं आहे की म्हणजे करायला नको। त्यांनी आज इथे डस्टबिन ठेवली आणि नाहीतर ते टिनाचा डस्टबिन असतात, पण लोकांचं पण अवेअरनेस असायला पाहिजे आणि ते पण घेतात, पण आपल्यावर पण डिपेंड करते।